औषध काय उतटून गेले तर आवलात यांना फुकट मिळालंय बापाची पेन. काय करते 22 वर्षाची टोणगे झालीत बापाच्या घरात फुकट जेव्हा त्यात मांडी घालून जेव्हा त्यात हरामी रुपड्या कमवायची जाणत नाही. बाप नुसता म्हणला बैलाला पाणी पाजतं त्याच्याही म्हणली त्याला जमन का. तो का आला जत्राला ठेवला सोडायचा आहे का तो आता जत्रा झाली अय त्याला पाहिलं बँडवाल्याला घाम येतोय आणि आई म्हणती त्याला जमन का. आई उलटी पोराला म्हणती तू नको सोडू तुला दाखा बिका लावेल त्याचं तू सोडीन कोण हात पाडली पाहिजे आईची पहिल्या तडाख्यात तू चालली थोबाड वाशीत उलटी आई मूर्ख आहे तर काय करते पोर हे का गाव ठेवा की सांगा भुईमुगाच्या शंकात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोत येते दाना निघून गेलं त्याचा मुक्काम चुलीत आहे खातं कोण खातं गाव ठेवा केली ठेवा पावसाला संपल्यावर गांडुळं निघत नाही. मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आहे. आपल्या पोरांनी इस्टेट कमवा यापेक्षा कधी डोक्यात ठेवू नका. त्या नालायकांनी फक्त आपली सांभाळावालाही झालं ते काय गाव रकमीत आहे. 22 वर्षात त्यानं ब्लेड घेतलं नाही मी शिकायला ते जमीन कवा घेईन. 25 वर्षाचे टोणगे झाले ते बोंबलं थिंडत त्यांना अंडरपेंडी आपण घेतो ते काय करत फक्त आता म्हणता येईन वावर आपलं नाही नाही तर फिरणी फेलच आहे महाराज. काय करत काय करत महापोऱ्या गाडी गेली मी गाडीतून हात काढील तर तो हात काढील पण गाडी घेणार नाही का. आज काय करत 3 महिने झालेत 12 सुट्ट्या लागून 18 वर्षाचे पोर आहेत फुकट जेव्हा त्यात बापाच्या घरात तोंडगे काय बारीक आहे काय. अरे रिकाम्या बाटल्या इकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या बाटल्या रिकाम्या करणार जमीन इकल्या हे काय कमी तू आणतो. बोर मारायला राजस्थान मधून माणूस आला अजून कोणाच्या घरी जेवला नाही. विहिरीचं काम करायला बाहेरून माणसं आली तर अजून कोणाच्या घरी जेवलं नाही. आमचे 70% लोक संध्याकाळी जेवायला घरी नाही. बायका देखण्या करतात हायवेला जेव्हा त्यांना आला पण बायको देखणी करतो गाड्याच्या हातचं खातो मग तुला गडीच लागतो बायको गेली का दरिद्री आणि तो गडी त्याला असा वाटतो त्याचा शिमूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ दरिद्री नाही. आणि आपल्या लोकांनी काय म्हणायचं माहिती का बाहेरचे नाही आपल्याकडे येऊन पैसे कमवले कष्ट आहेत आपली आहे का दानत आपली कमवती का. 10 रुपये हवा भरायला 2:30 वाजता उठा द्यायला उठल का आपलं 2:30ला पिटून देतोय गाडी नेटकच पडलो झोपलो तुला काय होत आला. आपल्या मंडळीनं फक्त बापाची इस्टेट लुटावा मारा आपल्याने काय करावं. आणि आपल्याने माणसं म्हणायचे पोरं बिघडले पोरी बिघडल्या काय पोरं बिघडले आयाने चांगल्या आठवड्यातून एकदा पोरगी हाणली पाहिजे आईनं हाणलीच पाहिजे सापटावली पाहिजे धरून नुसती भाषणं आणायची. आता घरी गेल्यावर माहिला म्हणलं तुमच्या मुलींच्या हातात बांगडा आहे का बघा बरं बांगडा आहे का बुडाला का धर्म काय हे बी आरक्षणात बसत काय बांगडी घातल्यानं धर्माची किंमत कमी होती का. मला एक उत्तर द्या माहिला म्हणलं बांगडी असावा का नसावा एवढंच सांगा चला हे पण शिकवायचं तुम्हाला समजत नाही का. जरा आपल्या पोरींची हात तपासा बरं केसांची स्टाईल तपासा बरं आपल्या पोरीची काय जनावर हिंडतात रस्त्याला जरा चौकशी करा. काय भांग आणल्यात कोणीकडून नाही. आता एक नवीन भांग इतका डेंजर आलाय मारायचं 2-4 महिन्यात पॉप पॉप आणि त्याला मध्ये खड्डा आहे पुढं झटकाय म्हणजे इकडं लसणाचा वाफ आहे इकडं कांद्याचा वाफ आहे मध्ये डोंगळा आहे. पोरगी अशीच चालत यार काय माणसं घरी गेल्यावर जर आपल्या मुलींचे मोबाईल तपासा बरं. अरे 3 सिम आहेत त्याच्यात जरा चौकशी करा. तुम्हाला एकच नंबर माहिती 2 नंबर घरात चालती नाही. त्याला वटेच्या खाली रेंज आहे घरात रेंज मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्जन आहे तो सायलेंट असतो सायलेंट फक्त कोण होतो घरात कोण होतो भूगोलाचा पेपर सुटला पृथ्वीच फिरली. जाऊ द्या मोर द्या आज द्वादशी प्रदोष महाराज बिचाऱ्या गुरुजींचा अभिष्ट चिंतन आहे. सांगा तुम्हाला माझ्या कीर्तनात हा तुम्हाला विनोद वाटतो हा विनोद वाटतो हा टाइमपास आहे. एक खरं सांगा महाराज बसणाऱ्या माणसाला तुम्ही मला महाराज म्हणावं माझी तारीख घ्यावा माझ्या पाया पडावं मला मानावं म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलणार नाही. मी कीर्तनाला कटाळलेला माणूस
मला फेटे का पाहिले तरी मुंगे येते नको, तरी 90 करतो महिन्याला. मी 65 कीर्तन महिन्याला माझ्या आयुष्यात केलीच नाही 20 वर्षात कधी. 70च्या पुढं जवळ 90च जवळ सापडले तर 14 सुद्धा आणतो. फक्त कीर्तनात मी वाईट बोलतो त्याला पाया पडून 3 वाक्य सांगतो. तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट बोललेले एक, मी तुमचं तुम्हाला बोललंच पाहिजे 2, आणि 3रं वाक्य मी तुमच्या मुलासारखं आहे, तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. मी तुमच्या मुलासारखं आहे, तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. मी तुमचा मुलगा म्हणून माझं एखादं वाक्य तुम्हाला आज वाईट वाटेल, पण भविष्यात ते खरं ठरेल. तुम्हाला वाटेल बा आज महाराज आमच्या पोराला बोलला, महाराज आपल्या पोरींना बोलला, हे तुम्हाला आज वाईट वाटेल. एक वाक्य सांगू, आमच्या आईच्या डोक्याला तेल नव्हतं, आमच्या आईच्या पायाला चप्पल नव्हती, आमची आई डोक्याला कधी तेल लावत नव्हती, पाणी हातावर घेऊन भांग पाडत होती. आणि आमच्या आईने मुलं बाळा अशी बनवली की आयुष्यात त्यांची मान गरिबी होती पण टाईटच होती. एक वाक्य सांगू मला म्हणा, मी तुमच्या मुलासारखं आहे, तुम्हाला वाईट वाटेल, पण आज जर तुम्ही मुलींवर योग्य देखरेख ठेवली नाही तर एक दिवस या समाजामध्ये तुम्ही वर मान काढून चालू शकत नाही. ध्यानात ठेवा. पैशाला काय घेऊन बसले नाही, पैसा कोण खात आहे, त्याला कोण खात आहे? मुलं बाळा मूर्खणी गेलं पैसे मारा, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोरांची खातेकरी झाली, आणि झालेत का नाही का बोलवा. मग बापच जर मुलाच्या अंत्यविधीला जातात तर इस्टेटीला काय आग लावायची. वाक्य सांगा दुसरं, अरे रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे आपले कवा राहतील, रक्ताचे तरी आपलेत का. हे इंदुरीकरचे वाक्य आहेत. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होते ते आज खरं आहे, आणि आज म्हणतो ते कायम खरं आहे. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडीवर येईल, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याच्यानं पैसे दे. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बागायतदार जमीन घेतली, मजूर घेतली. हो, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरी बापाला लग्न झालंय लोट होणार नाही, निम्मे बाप मोकळे केले पोरीनी, निम्मे. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाची कचेरीत केस लागली, आणि आताही सांगून देतो 5 वर्षाला तुम्हाला 3 गोष्टी मिळणार नाही. 1 माती, 2 मुलगी, आणि 3 नोकरी. जमीन ही गोष्ट तुम्हाला पाहायला सुद्धा मिळणार नाही 5 वर्षानं. जमीन मिळणार नाही, जमीन, कारण शाश्वत काय फक्त जमीन मिळणार नाही. बायको ही लग्न न झालेली पोरं तुम्ही डोक्यात सुद्धा आणायचं नाही. मग तुम्ही नवरदेव नाही, असेच आता तुम्ही आता फक्त मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा, झोपायचा मला पा नवरदेव नाही मला. तुम्ही आता असेच बजाव बायको नाही. 35-35चे नवरदेव आहेत महाराज आपल्याकडे. 15 राहिले मरायला. जोडीदारांची ऑपरेशन झाली, अगदी तसाच 42 पोरी पाहिल्या का पोरांना नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखं भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्याने पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर तीन पण यायला द्यायची नाही. का द्यायची नाही? धापायला मला पाहायला आलता. बायको नाही मिळणार. 10 वर्षापूर्वी पोरीचं लग्न करायचं तर पोऱ्याचा बाप म्हणायचा तुम्ही कुठं आणि आम्ही कुठं. इतकं फुगीर होतं ती नवरदेवाचं बाप, लय उता ठेल. 15-20 वर्षापूर्वी लय कमेंट होती कोणला, पोऱ्याच्या बापाला. तो पाहुणा म्हणायचा आपली मुलगी करा, हा नालायक म्हणायचा तुम्ही कुठं आम्ही कुठं. कसे जमेल, फार मागणी आपल्या मुलाला. आता अशी जिरली, शिपूटच तुटलं त्याचा. आता पोऱ्याचं बाप असं कान धावलंय. आता ते बळच पुरीच्या बापाला म्हणतोय राम राम, तुम्हाला यंदा नाही, यंदा नाही भाऊ, तो तिकडं देवाला सोडा म्हण नको. मग पोऱ्याचा बाप म्हणला टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोस. पोराचा बाप म्हणला बघा बुवा, तो म्हणला बघायचंच नाही, यंदा नाही. इंद्रिकडचं कीर्तन ऐकलंय, इंद्रिकडनं सांगितलंय पाऊस पाणी भरपूर होणार आहे, पुढच्या वर्षी पाहू. मग पोराचा बाप म्हणला देणं घेणं नाही, तू तिकून मी इकून. तू म्हणला तू यंदा नकोस, इकूनही नको. मग आता पोऱ्याच्या बापाने इंद्रिकडचं कीर्तन ऐकले, पोरीच्या बापानं ते हुशार झाले. आता तू आता काय म्हणतो माहितीये का, पोऱ्याच्या बापाला करायचं तर नाही, पण तुम्ही म्हणते म्हणून मी आज साहेब मोकळा. पोराचं बाप म्हणा अख्खा आपलं, तुम्ही फक्त हा म्हणा.
पोऱ्याचा बाप म्हणणं नुसतं हा म्हणण्यात काय मजा आहे. खर्च 3-3 लाख रुपये घेतले ती यंदा पुरीच्या बापानं. पोऱ्याच्या बापाची अशी जिरली. आता उलट्या पुरीचा बाप मस्त नवे कपडे घालून पंक्ती निंडवतो. भरपूर जेवा लय दिसन नालायक सापडलाय हा. पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून पोरं पाहून वाढा रे. पुरीनो तुमच्यावर फार चांगले दिवस येणार आहेत. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा. तुम्ही सध्याला दणका उठावलाय. सध्या बाळ बाहेर आलं मी ती काय काळजी करायची नाही. आजीनं मांडीवर ठेवलं आणि त्या बाळाला माया चिटकली आणि माया चिटकत जात नाही तोपर्यंत जन्माला आल्याचं फळ होत नाही. मग तू कोण आहे म्हणली. मला स्वप्न पडलं बापाजी चैतन्य आले. शाळेत जातो का तू. हे बरं शाळेत जातो का. बापाच्या बायको टिंबटिंबा म्हणतात. बापाच्या बायको टिंबटिंबा म्हणतात. तुम्ही काय उपयोग आहे का मला. इंग्लिश मिडियमला घाला. 2.5 घातल्या शाळेत. 2.5 तुम्हाला असं काय वाटत नाही घरी काय. 2.5 पोरं पुढे शाळेत घालतात का मला. त्यांना शी मोती काही कळू दे ना. मुलगा शाळेत घालू नये ह्या मताचा मी नाही. पण त्याला मॅच्युरिटी वय पाहिजे. त्याला कळू द्या. 2.5 पोर माझं होतं इंग्लिश मिडियमला. मी काढून घेतलं मला. मी शिबिला घातलं म्हणलं मिळवलंच ते एकच आपल्याला पुढेसाठी गरीब असतं असं चालायचं. ते दप्तरानं म्हणलं नको. 9 वया कुठं पहिलीच्या पोराला राहतात का मारा. पाठी आई कार्ट उचली तिथे कपड्या सगळं बाथरूम. त्याची आई म्हणती उठलं काय. ते कार्ट म्हणतं मोती मोती. त्याची आई म्हणती चेन खोल. ते म्हणतं अगं झाली. तेवढे एक जण म्हणतं रिक्षा आली. काय आली रिक्षा. ज्याचं घर शेवट येते तर मिळालंच गड्या. कारण त्याला गाडी आणायला जाती पहिल्यांदा. सोडवायला जाती शेवट. ते गाडीतच झोपत. यायचं तर सोडव भाऊ आणि उद्या यायचंच आहे. कुठाने काय झाले माहिती. आणि ती गाडीतून उतरल्यावर 5 मिनिटं त्याच्या एक पाहते. ते हसत नाही. ते म्हणतं तुडीवाल्याच्या घरात जन्माला आला असतो ना तरी थळात खेळलो असतो. या नालायकाच्या घरात जन्माला येऊन मला काय उपयोग झाला. याशी येडे पायदा होत्यात. घ्यायला नाही द्यायला नाही. चला थोडं पुढं. बाळ बाहेर आलं. तुझं नाव काय रे. प्रतीक. प्रणव. तुझं रे नाव काय. महेश. महेश जाऊ दे कोणी असो. बाळ बाहेर घेतलं मांडीनं. मांडीवर घेतलं. त्या बाळाला नाव ठेवलं. ओवी सांगितली मी तुम्हाला उपजली या बालकाशी नाम नाही त्यापाशी. आणि त्या जन्माला आल्याचं खरं फळ झालं. कधी कधी बाबाजी चैतन्य वेळे आणि नाश्ता केला तर तू लाख करे रखवाली. तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली. पिंजरा खाली. पिंजरा खाली. पिंजरा खाली. तू नाग हिफाजत कर ले. तू नाग करे रखवाली. तू नाग हिफाजत कर ले. तू नाग करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. घरी जाताना म्हणतच जात रस्त्यानं आता पिंजरा खाली. किती कमवा. भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे. हे घर कसं आहे.
अध्यातली पडून गेली 15 अध्यातली ओवी त्याला पडून गेली आहे भिंतीन चित्राची होय माती. भिंतीवरचं चित्र फक्त भिंत आहे तेवढंच शोभून दिसतं. एकच वाक्य सांगतो बारीक आहे का, ते जन्माला आल्याचं खरं फळ आहे. सापडेले वाटे जाता गंगा स्नाना आणि मस्तकी तो जाना ठेवला करपडीला विसर. पांडुरंगाच्या परमात्म्यासमोर कानोपात्रा उभी राहिली आणि कानोपात्रीच्या पाठीमागे बेदरच्या भाष्याची लोक लागली का कानोपात्रा सुंदर असल्यामुळे हे आपण न्यायची आणि तिचा विक्री करायची. तिनं देवाला सांगितलं, देवा जर मी तुझ्या दारातून गेले तर याच्यात माझा अपमान नाही तुझा अपमान आहे. परिणाम भक्त पुंडलिकासाठी कानोपात्रीच्या जन्माची सफलता कधी झाली माहिती म्हणलं, जेव्हा पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं. जनाबाईची सफलता कधी झाली, गौऱ्या विठ्ठल म्हटल्या. चोखोबाची कधी झाली, हाड विठ्ठल. पण तुमची माझी कवा होईल, वरच्या तुकड्यातून पाईपलाईन करून 12 काढलं का आपण मोकळा झालो. येड आहे तू. एखाद्या बाईला विचारलं ना कसं काय, ती म्हणते बस तिसरीचं जमलं का मी मोकळी झाली. मूर्ख आहे तू. तिसरी जाते तर पहिली बाळातपणाला येते, पहिली बाळातपणाला येते तू दुसरी ऑपरेशनला येते. तू मोकळी कधी होती. एखाद्या म्हाताऱ्याला विचारलं कसं काय, बस वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून 12 काढलं का मी मोकळा झालो. येडपट येड तू. पुढं 12 काढत होतं मागं सायपण उघडती, सायपण जोडीत होतं नट ढिल्ला होतो, नट बसत तर चमडं खलास होतं, चमडं बसत तर डीपी जळती, डीपी बसती तर एर आटती. तू मोकळा होतो कवा. तू मेल्यावर सुद्धा बांधून न्यायचा आहे सुतडीनं. तू उठून बाळाला बसलाय. सगळे भाऊबंद आलेत का. अरे बाबा न झाला साये मागोता हा परपंच. या गोष्टी कुठं पुऱ्या होत असतात का. ज्याला एकही मुलगा नाही तो म्हणतो एखादा लागत होता, ज्याला एकच येतो म्हणतो कमी जास्त झालं मग, आणि ज्याला 2-4 येतो म्हणतो शहाण्याने याच्यात पडू नये. बरोबर मातीच्या चुली. जिला एकही सून नाही ना ती म्हणती माझ्या डोळ्यात देखत आणायची आहे, माझ्या डोळ्यात देखत आणायची आहे. अन्न अंग बयान. तुला अजून सुनाचा झटकाच माहित नाही. वैशाखात सुना आली कधी असतात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच झालं तुला अजून माहित. आणि जिनं भावाची केली तिथं उन्हाळ्यातच मिली तिची अशी जिंकली. काय आलंय महाराज. अरे साखर कशात घाला, साखर कशात घाला, आणि कारलं कसं शिजवा, आणि मिरची कशी खा. संसारात कुठं सुख आहे का महाराज. आपली लोक सापडीत बसल्यात. काय होईल बा, कसं होईल. डॉक्टरकडे पेशंट गेलं, डॉक्टरला त्याने सांगितलं डॉक्टर साहेब मला एका माणसाची 2 माणसं दिसतात हो, काही उपाय सांगा. डॉक्टर म्हणला मूर्खा, तुला जर एका माणसाची 2 माणसं दिसतात तर तुम्ही 4 जण माझ्याकडे का आले. आता याला 2च दिसत, त्याला 4 दिसायला लागले. आता असं झालंय राजा दुखिया प्रजा दुखिया. म्हणजे ज्याच्या शेळ्या गावात मोकळं आहे ना तोच म्हणतो शाळेला झाडं लावली पाहिजे. म्हणजे देवाला गेला आणि तिकडे गेले प्याला, गाडी खाली गेला आणि मी आला, आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. मग आता बेवडे जर भाविक येतात आम्ही चोर आहे का, हे असं झालंय. काय झालंय, येड्यांना मार्केट आल्यामुळं जन्माला मी कशाला आलो हे कळलंच नाही ना. आज बिचार हा जे परिवार आहे ना ठेंबरी परिवार, वडिलांचं एक वाक्य सांग मला. वडिलांचा अमृत महोत्सव, वडिलांचं शस्त्रचंद्र दर्शन हे प्रत्येक माणसाला जर बारीक पाहिलं तर केलंच पाहिजे. नाहीतरी काय आपल्याला त्यांच्या